नवनाथ भक्तिसार अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी. तू दयाळ विश्वंभर बहुदा अर्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामने ते लक्षुणी. तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रस भरित. तरी ग्रंथा तरी भराभर उदित विश्वंभरा होई का. मागिले अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म. सहन सारुके कृषी कर्म बोलून या दाविले परी दैवे करुण अवचट देखिला अत्रिनंदन. जो शंकर सेवक तया लागुण तेची प्राप्त होतसे. हिरा तेज गूढ स्नाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी. भेटी लागे येत धावनी लोहा लागी चुंबक. का हंस पक्षी भक्षणांत कदाण भक्षी मुक्ता विरहित. जरी गुंतला पिंजऱ्यांत परी तेची भक्षितसे. तेवी रेवण योग मूर्ती मार्गीच भेटला अवचट गती. दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना. तेवी रवण योग मूर्ती मार्गीच भेटला अवचट गती. दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना. असो ऐसा अवसर त्यांत घडला परी अबुद्धिवंत. सिद्धी कळाई घेऊनी चित्तांत अत्रिसूत दौडिला. दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून. रक्षुणी पा आपुले सकळ भूषण गेला निगुणी महाराजा. जेवी मर्कटात चणे देऊनी मार्गी हिंडवीती बुद्धिमंत प्राणी. तेवी अत्रि आत्मज करणी करुणी गेला महाराजा. एरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवणी स्वशेतांत. एवोनिया सिद्ध आऊत करिता झाला महाराजा. सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कवडुनी कर संपुटी. आऊत मागी फिरत जेठी गायनाते आरंभिले परी दत्त वचन मंत्र प्रयोगे गायन. दत्त महिमा ऐसे म्हणून वृष माते बोलतसे. एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने. परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाई. सिद्धी येऊनी आऊतापाशी म्हणे कामना कोण तुझसी. पेरू म्हणे तव नामासी श्रुत माते करी का. एरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान. ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला. जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता. सांगुनिया रेवणनाथा गेला होता महाराजा. की हा प्रयोगिता मंत्र महिमानामे सिद्धी पवित्र. प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पूर्वावया. मागणे जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलुनी. मग ती तुके कार्या लागुनी सकळ कामना पुरविल. म्हणसील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुले वाचा. फळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे. कानन तरु पाषाण पर जितुके असतील महीवर. तितुके कल्पतरु साचार करुणी देईल क्षणार्धे. आणि तुडवट जेथ पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी. की परीस तेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे. वसन भूषण धनक नक राशी अपार दावी नगायसी. जे जे वर्तेल स्वकामनेसी तो अर्थ पुरविल बा. ऐसे सांगुनी अत्रि आत्मजे ओपिले होते मंत्रबीज. ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने. परंतु निस्पृह होता आनंद भरित. हांकित होता शेतांत आऊत. मंत्रप्रयोगी विचारित सहज स्थिती केलीसे. परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरित. म्हणे सत्पंथ सांगुनी दत्त गेला असे महाराजा. मग हातीचा सोडूनी आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर. म्हणे शेती पैलसे तरुवर छाये करुणी वेष्टीला. तरी त्या शीतळ छायेते कणाच्या राशी अपरिमित. कणक करी एक क्षणांत चमत्कार दाविका. दृष्टी पडता कणक राशी मग मी म्हणेन सिद्धी तुझसी. मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन. तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण. जैसा मोहरा सूत गुंडोण अग्निरक्षी परीक्षे. की पक्षी कुळाते हंस दृष्टी परीक्षे ओपी पय तोय वाटी. की परिसा पारख पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते.
देवी आता परीक्षा पण दावी मिरवुणी अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होण गोड होईल चित्ताते ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत म्हणे महाराजा एक क्षणांत कणक धणे भरीन सकळ मही मग सहज आणुनी कृपा दृष्टी विलोकी तसे मही पाठी ते नगा समान कनक धन थाटी अपार राशी मिरवल्या ते पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य तरी आता सन्निध माते येथून या रक्षिका तू सन्निध असता सर्व काळ पुरवीसी सकळ इच्छा फळ ऐसे बोलता ती वेल्लाळ बोलती झाली तयाते म्हणे सन्निध नाही ना आता परिगुप्त वर्ते न जगा करिता तू आण धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धन राशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरवली त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आऊत मग गुरासवे येऊनी गोठ गणांत वृषभाते बांधिले रात्री करुणी शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनांत म्हणे ब्रह्म नंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत तरी आता कष्ट केऊ ते व्यर्थ शरीरा शिनवावे निधान असता आपुले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी परिसला धला धन प्राप्ती मेळू का जावे देशांतरा सूर सूरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणुनी चित्ती सोडोनी दिदले जाणे शेती तो दीन येत प्रहरमिती सहन सारू बोलतसे म्हणे वस्ता सोडूनी आऊत गृही बैसलासी कवणे अर्थे येरू म्हणे जाऊनी शेतांत काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास येरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा शेत पिकली या अपार करणी मग सुख भोगुनी अवनी ना तरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे ऐकुनी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपुले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे एरू म्हणे बा आपुल्या गृहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापुनी एरा कोरड्यासी दिवस परी लोटी तसे एरू म्हणे बोलसी खोटे सदन भरले से कनकवटे जाऊनी पहा खरे कोठे बोल माझे महाराजा तव तो हासुनी सहज स्थिती गमन करीतसे धवळारा प्रती तो कनक राशी धन अपरिमिती गृहा माझी मिरवती ते पाहुनिया सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दोंदिक म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करुनिया मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्ध मुनी हा असे मग तो सहन सारू करुषी कदा न सांगे कवण्या कार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे तै पांथस्थ येता मुक्कामासी पाचारुणी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावांत पडली एक हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांथिक सत्वर धावती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्र पात्र अपार धन देवोनिया बोडवी रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखाची पाऊनी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगांत होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेशी जणांचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती तो कोणी एके दिवशी मचंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंधल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीसी धर्मशाळेंत राहून करीत बैसला श्री गुरु चिंतन तो त्या गावींचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखिला नाथ म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारा वया आपुला भक्त रेवण सिद्ध पहावा
एरूपुसे त्या ते वचन, रेवण सिद्ध आहे कोण, मग ते सांगती मुळापासून ऋषी कर्मी शोध हा. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ जाऊनी पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत अवतार असे हा एक. आमुचा सांगाती पूर्णाश, हा नारायण प्राज्ञचमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करू तयाचा. पुन्हा येऊनी धर्मशाळेत लोकांसी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगाते निज देहाचे नाम सांगा. तव ते म्हणती बाबानाथ, आम्हा नाही माहीत. मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा. पक्षी कुळांते पाचारुण, घालिता झाला इच्छा भोजन, एका करी बैसवून तुष्ट करुनी बोळवी. शिरी स्कंदी पक्षी मेळा, मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा, जाय म्हणता उता वेळा, अंबराते जाती पै. मग पाचारुणी वनचरांसी, त्यासही देत आहारासी, आपुले हस्ते व्याघ्र सिंहासी, ग्रास देत महाराजा. ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष, हा ईश्वरची, म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती. मग धन्य धन्य म्हणून ख्याती, रेवण सिद्धासी सांगती, म्हणती आला आहे एक जती, सर्वापरी अद्भुत. विहंगमादी श्वापद गण, सहज घेतसे पाचारुण, तेही येती संशय सोडून, भेटी लागी तयाच्या. करी स्कंदी करुणी आरोहण, अन्नोदकात ते सेवऊन, जा म्हणता करीती गमन, तृप्त मना मिरवणी. म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पहावे तया दृष्टी, पक्षी श्वापदे कोट्यनुकोटी, तयापाशी येताती. ऐसे ऐकुणी रेवण सिद्ध, पाहू चालिला प्रताप सिद्ध, तो येता देखिले पक्षियांचे वृंद, करी थिरी मिरवले. ते पाहुणी आश्चर्यवंत, म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत, तरी फेडू या संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा. मग शीघ्र येऊनी आपुले सदनी, जाऊनी बैसले एकांत स्थानी, दत्त मंत्र प्रयोगुणी प्रत्यक्ष करू सिद्धी ते. मग होता प्रत्यक्ष सिद्धी, म्हणे महाराजा विशाळ बुद्धी, कवण कामने काय सिद्धी, प्रत्यक्ष केले तुवा माते. एरू म्हणे ओ कृपा सरिते, तुष्ट करीसी सर्व जनांते, तेची रीती पक्षी कुळांते, तुष्ट करी श्वापदे की. तुष्ट करीसी तरी कैसे, हरोणी त्याच्या देह बुद्धीस, मम सन्निध स्वअंगास संगोपावे जननीये. येरी ऐकोन वागुत्तर, म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर, होणार नाही तद्वैत पर, ब्रह्मवेत्या वाचुणी. जो स्थावर आणि जंगमात, सर्वाची नांदे हृदयांत, तयाची या गोष्टी ह्या निश्चित, जो अद्वैतपणे वसतसे. हे महाराजा एक बोला, जो जळ रूपीच होऊनी ठेला, तो जळा माझी मिळवावयाला, अशक्य काय उरेल जी. देवी ब्रह्मपरायण होता, मग चराचरी नुरे द्वैत वार्ता, अद्वैष्ठा झाला सर्वभूता चराचरी महाराजा. मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्याते सखा सोयीरा की आमुचा. तरी आता श्लाघ्यवंत, आधी भावे ब्रह्मव्यक्त, त्यावरी बोले रेवणनाथ, ब्रह्मवेत्ता करी माते. एरी म्हणे चातुर्य खाणी, अत्रिनंदन तुझा स्वामी, त्याते स्तवोनी उगमी, साध्य करुणी घेई का. तुझ तो साह्य झाल्या जाण, मग पक्षी श्वापदी अद्वैतपण, काय असे ते वडे कठीण, देवाधिक येतील की. स्वरलोक भूलोक तपोलोक, स्वर्गवासी सूरवर अनेक, चरण सेवा दोंदिक, वांछितील मग तुझी. ऐसे सिद्धी बोलता वचन, चित्ती म्हणे हेची करीन, मग सर्व त्याग करून काननांत प्रवेशे. जया ठाई भेटला दत्त, तेथे जाऊनी बैसला नाथ, दत्त स्मरणी ठेवूनी चित्त, वाट पाहे भेटीची. मणी दाटला भेटीचा योग, तेने अन्नोदकाचा झाला त्याग, मग दिवसेंदिवस शरीर भोग, शुष्क काष्ट दाहितसे, चालले तरुचे पर्णभक्षण, येतसे काय जेग उडून, दत्त वियोगे भेटा कारणे, काय वाचे वेला. मग ते पाहून मच्छिंद्रनाथ, म्हणे हा लागला प्रयत्नांत, परी कोण गुरु आहे त्याते समजला नाही अद्यापि. आहा गुरु तो ऐसा कैसा,
काळरत्ना दृढोत्तर घालुनी फासा, गेला आहे अभ्यास मासा निष्ठुर मन करुनिया. मग रेवण सिद्धाचा प्रताप, पुसुनी घेतला जन मुखे माप. ते म्हणती तो आहे जगबाप, परोपकारी असे की. किती एका घातले इच्छी अन्न, किती एका दिधले अपार धन. अपार जगाते अकिंचनपण, अर्थाअर्थी हरितसे. ऐसी ऐकुनी जनाची गोष्टी, चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधला जेठी, कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धी ते पाचारून, वृत्तांत श्रुत व्हावा की. मग अनिमा गरिमा लघिमा महिमा, ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा. ऐशा अष्टसिद्धीनामा पाचारिल्या प्रत्यक्ष. प्रत्यक्ष होत त्या शुभाननी, श्रीनाथाच्या लागल्या चरणी. नाथ म्हणे त्या ते पाहुणी, उत्तर मज सांगावे. रेवण सिद्ध हा महापुरुष, त्याचे सिद्धी दासत्वास. कोणती सांगा आहे आम्हास, गुरुवाक्ये करुनिया. तवती बोलती झाली महिमा, माते ओपिले दास्यने मा. श्री दत्तात्रेय योग द्रुमे मंत्रसिद्धी करुनिया. मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु, म्हणे हा बंधूची साचारू. आहे तरी सर्वा पारू, हित इच्छिने तयाचे. जैसा अर्थपिंडी भाग, मारुती देही उद्भवला योग. परी सीता हरणी भोगिला भोग, सह्य होऊनी तयासी. किंवा मागील संगे करुण, गोपाळ झाले वानर गण. सर्व सह्य होऊन महात्मी कृष्ण वाढविला. देवी आपुली ऐसी मती, चमस नारायण स्वसंगती. तरी या रेवण सिद्धाप्रती, साह्य आपण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अति वेग, गिरनार पर्वती आला चांग. भेटून अत्री आत्मज योग, रेवण सिद्धाचे व्रत कथिले. सकालपणी चरणी माथा ठेवूनी, म्हणे अनाथनाथ हे गुरु राजा दयावंता. साधक हिता भास करू, तरी यवनी अवतार पूर्ण. प्राप्तिक चमस नारायण, तो तुम्हा करिता क्लेश दारुण. महिलागी भोगी तसे, निर्वाण धरुणी चित्ती. बैसला आहे काननाप्रती, तरी कृपा बोध मारुत गती. तयावरी सिंचावा. आहा एक सिद्धी आणुनी त्या भास, घालुनी गळा दृढोत्तर फांस. तरी तो फांस झाला क्लेश, मरण वाट त्या दावी. जेथे झाली तुमची भेटी, तेथेची बैसला काननपुटी. आहार त्यजुनी प्राणकंठी, आणुनी आठेविला तो. त्वचा झाली अस्थि व्यक्त, देहीचे रुधिर आटले समस्त. प्राण कासावीस चक्षुश्वेत, कार्पास सम दिसताती. सरागीच्या क्षीराद्रशा ढळढळीत दिसती. महापुरुष पोटपाठ ऐक्यलेश, हरी कटी सम मिरवत. तरी महाराजा सदैव माऊते, वस्ता करावे काय इतुले. अवकृपा करणे नव्हे भले, महिलागी मिरवावे. लोहाचे कणक करी परीस, तेने सांडिला करस. तरी परीस ऐसे कोण त्यास, म्हणेल दगड मिरवेल. की एकतमाचा अरिपूर्ण, तेने सांडिले चांगुलपण. मग सविता राज तया कोण, महिलागी बोलेल की. आमुचा वरद पाणी स्पर्शिता जाय, मौडी लागुनी. मग तो सर्वा लागुनी अवनी, ठेंगणेपणी मानितसे. ऐसी चाल सहज स्थित, गुरुची असे कृपामूर्त. तरी रेवणनाथ देह आहुत, कष्टानळी न सांडावी. पहा जीवने केली लावणी, सुखा आणिले थोरपणी. ते शुष्क केलिया मोहे करुणी, बुडवू न शके जीवन ते. त्याची नीती पियुषा भास, सेविल्या ओपी संजीवनपणास. ते पुढे कोपल्या मृत्यूपदास, पाठविल की महाराजा. तरी त्या पियुष रसाच्या गावी, स्वप्ना माझी मृत्यू नाही. तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे. ऐसे बोलत्या युक्ती वाजनाचे, ऐकुनी दत्त हृदयी प्रेमणाचे. डोलवुनी ग्रीवासाचे हास्य करी आनंदे. मग तो उदार शांत दाता, सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा. ज्ञान अस्त्र जल्पुनी चित्ता, तया ठाई पातले. परी त्या उभय भव्य मूर्ती, जैसे उतरले दोन गबस्ती. की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी वले. की एक हरी एक हर, की द्रोण मंदराचल. की मयागार प्रेम मारुता होनी स्वार, तया ठाई पातले. तो येताची देखिला रेवणनाथ, क्रश शरीर काष्टवत. अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची.
अति क्लेशी कंठी प्राण पाहुणी श्रमला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदयपणे माय जैसी बाळकाते की वस्त लागी जैसी गाय हंबरडा फोडी अति मोहे तेवी अत्रिनंदने प्रेम हृदये प्रिय भावे आलिंगिला तेनेही चरणी ठेवूनी माता होय प्रेमाश्रू ढाळिता म्हणे आजी भेटली माझी माता निढळवाणी वस्ताते मग तो महाराज तपोराज हृदयी धरी अत्रि आत्मज मग साधक हिताचे चोज उल्हासे ओपितसे जैसे सुता लागितात हिता ओपणी परत्र होत ते विदुर्वास सहोदर मोहित होऊन हिता मोहितसे परमाराधुनी कृपे निहाळी करणी ओपिली मंत्रावळी तेने तद घटी अज्ञान काजळी निघूनी गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे तत्व चोहटा तेने करुणी द्वैतकांटा अंकुराते खुडी येला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती भाळी चर्चिली दिव्य विभूती तेने करुणी देहस्थिती शक्तिवाण मिरवली मग सवे घेऊनी रेवन्नाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पाण तेने करुणी ऐक्यपण चराचरी मिरवले ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा आभास मीच व्याप्त चराचरी असे एकदेही मिरवलो मग पक्षी कुळा वनचरा सहित अचलपणी पापा आणलता समीप येती पाचारिता रेवण्णाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टीत होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिष अर्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी कोकशास्त्रादी अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान वज्र अस्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूमास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलद अस्त्रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता कीर्ती अपार स्त्री मिरविला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा ओपिली देववीती शुद्ध सारंगी अणुहत वाजे नाना अंगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होऊनी पूर्ण स्थित मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थान मंदिरे तेथे करुणी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्व रचण महीवर मिरवितसे असो सर्व साध्य झाल्यावरी मावदे मांडिले बहुता गजरी हरिहरादी सहाय्यकारी गिरिनार पर्वती आणिले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्ग वासी पुण्यश्लोक गण गंधर्व सुरवर अनेक मावध्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावध्या ते पातले 4 दिवस यथायुक्त सोहळा भोगिला अपरिमित मग प्रसन्न होऊनी सकळ दैवते पूर्ण वरा ओपिले वर देऊनी सकळ विद्येसी जात झाले स्वस्थानासी रेवणा सिद्धही तीर्थाटनासी अत्रि आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो विठग्राम माणदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागुण लावण्य लतिक स्वरूपवाण चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबक रीती किंवा जगप्रिय मस्तकी गमस्ती अवियोग प्रीती वाहिले की मीन तोयाची संगती की विवरस्थाची एकनीती की भावांगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे तन्याये उभयता जाण प्रपंच वही वाटिता एक प्रमाण परी इतुके असोनी जठरी संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय असो षटपुत्र देहांत पावले वरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले
तेने हर्षले विप्रमण. कांते ती म्हणे परम वेल्लाळे, पंचम षष्ठ भक्षिले काळे. हे द्वादश दिन वाचले केवळ, काळ वेळ लोटली येणे. एक आणि चुकल्या परीस, तो 10 वर्षांचा होय आयुषी. तरी आता या पुत्रासी, भय नसे सर्वथागे. ऐसे कांतेसी बोलून वचन, बारसे मांडले परम आवडीने. गृही करुण पंच पक्वान्ने, घाली भोजन विप्रांसी. तो ते दिवशी रेवणनाथ, भिक्षा करिता आला तेथ. अलक्ष गाजवूनी त्या द्वारा ते, पुढे पाऊल ठेवितसे. तव त्या विप्रे देखिले दुरोणी, वाढते पात्र ठेविले धरणी. तैसाची बाहेर येऊनी, नाथा निकट लगबगे. तव तेजापुंज हाटक कांती, देखता विप्र म्हणे चित्ती. हा पूर्व तापसी अवतार क्षिती, कोणीतरी आहे की. तैसाची सोहळा लगबगे करुण, नाथ चरणी मस्तक ठेवण. म्हणे महाराजा प्रयोजन, माझे घरी आहे की. ऐसे असोनी मज दरिद्रियाचे मनोरथ, डावलूनी जाता किमर्थ. तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ, अनाथा सनाथ करावे. मी हीन दीन जाती ब्राह्मण, काय करावा उत्तम वर्ण. सेवा चोर अतिथी कारणे, व्यर्थ संसारी मिरवतो. ऐसे बोलणी म्लानवानी, माथा वारंवार ठेवी चरणी. आपुला वर्णाश्रम टाकोणी, झाला भावार्थे. त्यावरी नाथ बोले त्यासी, आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी. मज नमस्कारावया तुझसी, अर्थ नाही जाणीजे. एरू ऐकुनी बोले वचन, शूद्र जातीचा ब्राह्मण. तो मातंगा करील नमन, अन्य वर्ण चुकेल कैसा. कडू भक्षिता काय होय गोड, होणार नाही धड. फुलठा प्राज्ञिक मानिला जेने वेडा, तरी त्या पंडिता धिक्कार. तरी ऐसे वर्म निपुण, मज कैसे येईल घडून. परी देखावे श्रेष्ठ वचन, ऐसी विनंती करीतसे. ऐसे बोलता विप्र त्याते, मनांत म्हणे रेवणनाथ. हा विप्र आहे प्रज्ञावंता, बोला परी चालतसे. ना तरी बोलता सोपे, आचार द्याविता टीर कांपे. तरी आता असो याते स्वल्प, सिद्धार्थाते मिळवू. मग विप्राचा धरुणी हात, संचार करी त्याचे गृहांत. विप्रे नेऊनी स्वसदनांत, महाराज बैसविला. पात्र लगबगे आणि वाढून, सर्व पदार्थ भरी प्रेमे करुण. पात्रा निकट बैसोण, भोजन सारी नाथाचे. अन्य विप्र नेमून, सकळांचे करी संगोपन. परी आपण न उठे नाथापासून, परम भक्तीसी गुंतला. जैसी शर्करेसी पिपिलिका, काढू जाता दडपी मुखा. तेवी भक्तीचा धरुणी आवांका, विप्र गुंतला नाथपंथी. असो ऐसे परम भक्ती, नाथाची झाली जठर तृप्ती. येरीकडे विप्र पंगती, गेले भोजन सारुनिया. विप्र गेले आपुले सदनी, एरीकडे नाथा लागुनी. भोजन झाल्या नम्र वचनी, बोलता झाला विप्र तो. म्हणे महाराजा आजीचा दीन, वस्तीसी सेवावे माझे सदन. उदयिक प्रातःकाळी उठून, जाणे असेल तरी जावे. पाहुणी तयाचा परम आदर, अवश्य म्हणे विधी कुमार. एकांत स्थानी शयनावर, नाथाने उनी पहुडिले. नाथ शयनी होता निद्रित, आपण भोजन सारुणी त्वरित. वारासार करुणी येता नाथापाशी त्वरेने. तो सूर्य गेला असतासी, मग उठुनी बैसला तापसी. पुन्हा वंदुनी नाथ चरणांसी, उपाहार करवा म्हणतसे. तव नाथ म्हणे आता भोजन, झाले आहे न इच्छी मन. मग आपुला नित्यनेम सारुण, पुन्हा शयनी पहुडला. सरस्वती ब्राह्मण निकट बैसून, नाथाचे सुरी तसे चरण. तो मध्यरात्री झाली पूर्ण, तेव्हा विपर्यास वर्तला. बाळ जे होते मातेपाशी, सटविने झडपिले त्यासी. परमते झाले कासाविषयी, शोक सिंधू उचंबळला. हांक मारी स्वभरत्या ते, म्हणे बाळ कासाविषयी बहु होते. विप्र म्हणे त्या कांते ते, होईल तैसे होऊ दे. तू न करी आता काही अनुमान, निद्राभंग होईल नाथा कारण. आपुले प्रारब्ध मुळीचही न बरवे, कैसे होईल गे. मागे आचरलो काही पाप, ते भोगितो अमूप. आता मोडिता स्वामीची झोप, सुलभ पुढे दिसेना. ऐसे बोलणी कांते ते, श्रीनाथाचे चरण चुरित. तो सविता सुताचे येऊनी दूत, बाळ पाशी आकर्षिला.
काढुनी चैतन्य जीव दशारूप, घेऊनी गेले यमा समीप, एरीकडे शव स्वरूप, बाळ देही मिरवले, मग तो मायेचा मोह दारुण, हृदयी पेटला विरह अग्न, मग मंद रुदन भरता नयन, जानवी तेव्हा करीतसे. तो प्रातःकाळ समय झाला, शयनीनाथ जाग्रत झाला, तो मंद रुदनार्थ आकर्णीला, एकाएकी तयाने, नाथे ऐकुणी मंद रुदन, विप्रासी म्हणे रडते कोण, एरू म्हणे बाळकाचा प्राण, कासावीस होतसे, म्हणून मोह स्थित नाथा, अज्ञानपणी रडते कांता, ऐसी ऐकुणी तयाची वार्ता बाळा आणि म्हणतसे, मग तो विप्र स्वकांतेपाशी, येऊनी पाहे स्वपुत्रासी, तव ते मिरवले प्रेत दशेसी, हाका मारुनी ते धवा, म्हणे महाराजा प्राणरहित, बाळ झाले निश्चित, ऐसे ऐकुणी रेवणनाथ, चित्ती क्षोभला, म्हणे मी या स्थळी असता, कैसा डाव लाधला कृतांता, तरी तो कृतांत पाहिना आता, पाहुनी नाही साकरीन मी, ऐसे दुर्घट शब्द वदोण, ब्राह्मणासी म्हणे बाळ आण, तव ते शरीर उचलोण, नाथा लागी अर्पितसे, तव ते बाळ परम गोमटे, नाथ पाहे आपुले दृष्टी, चित्ती हळहळुनी म्हणे नष्ट, कर्म काय उदेले, विप्रासी म्हणे बाळ तू ते, इतुकेची झाले काय, नितांत, एरी म्हणे कृपावंत, बाळ सातवे हे असे, होता बाळंत परणे, मृत्यू पावले पंचसप्तादिनी, द्वादश दिन तपाप्राज्ञी, बाळ सातवे हे असे, तरी आता असो कैसे, हीन प्रारब्ध आहे आम्हास, ते सुफळपणी कर्मलेश, फळा कैसे येईल की, परी असो होणार ते झाले, आमुचे सेविसी चित्त रंगले, ते पुण्यांश हेची इतुले वारंवार लाधो की, ऐसी बोलता विप्रहाणी, अंतर जाणी तले प्रांजळपणी, मग सरस्वती विप्रा पाचारुणी, बोलता झाला महाराजा, म्हणे वस्ता 3 दिवस, जतन करी बाळ तणूस, मी स्वतः जाऊन यमपुरी, 7 बाळे आणि तो की, मग अमर मंत्र मंत्रुणी विभूती, चर्चिरी बाळ शवाप्रती, हे विप्रा बाळ हे क्षिती, येणे नासणार नाही रे, ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित, तेथुनी निघता झाला नाथ, व्याण अस्त्र जल्पुणी सणाथ, अति वेगेसी चालिला, भोवते अस्त्रांचे करी भ्रमण, तेने हिमालयाचे अंबुकन, शीतळ करुणिया जाण, यथास्थित मिरवले, जैसे सीताचे झुळके अंत, समीप पावक निश्चित, तेने करुणी शरीरांत, बाधान करी अंगाते, तेवी आदी नामास्त्र, सव्य मेळवुनी योगपात्र, व्यानास्त्र मुखी स्तोत्र, जल्पुनी गिरी वेधला, सहज चालिला यमपुरी, संचर करी, क्ष धवळारी, ते धर्मराज पाहुनी नेत्री, आसनाहुनी उठलासे, बैसवुनी आपुले कनकासनी, षोडशोपचारे पुजिला मुनी, सहजकर पुटी नम्र अवानी, धर्मराजे आरांधिला, म्हणे महाराजा योगदक्ष, किमर्थ कामी योजिला पक्ष, तरी ते वदुणी सुढाळ पक्ष, मज यक्षा ते तुष्टवी, एरू म्हणे यमपुरनाथा, मी सरस्वती विप्राचे घरी असता, तुवा येऊनी तयाच्या सुता, हरण केले कैसरे, तरी जे घडू नये ते घडले, परी आता मागुती देई जे वहिले, आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले, तेही आता देई आणोनी, तरी या बोलासी वर्तन, तू ते न ये जरी घडून, मग मम कोपाचा प्रळयाग्न, उरोण देई तुझ लागी, ऐसे बोलता रेवणनाथ, विचार करी तेजोब्धी सूत, म्हणे चांगले बोलून याते, शिव धरे ते धाडावा, आपुल्या सर्वस्वी निमित्त्याकडून, अधिकारी करावा उमा रमण, हा सिद्ध तेथे गेल्याने, दृष्टी पडेल प्रतापू, ऐसा विचार करुणी मानसी, बोलता झाला योगियासी, म्हणे महाराजा मम बोलासी, चित्त द्यावे यथार्थ, हे महाराजा हरिहर आणि तीजा तो नाभी कुमर, हे मुख्य यांचा कारभार, सकळ करणे तयांचे, जरी म्हणाल कैसे रीती, त्रिवर्ग त्रिकामी असती, शिवक्षयी विधी उत्पत्ती, रक्षण शक्ती विष्णूची, तरी यक्षपती तो तमोगुण विहारी, आम्ही त्याची करीतो चाकरी, पारणे तारणे आमुच्या करी काही एक नसेजी, तरी आता प्रतापराशी, गमन करावे कैलासासी, आराधुनी शिवचित्तासी, सप्तपुत्र न्यावेजी,
आणि खूण सांगतो उत्तर तेथेची आहेत सप्तकुमर तरी दावणी आपुला बुद्धी संचार कार्य आपुले करणे जी मजवरी जरी आला आपण कोपण तरी मी काय हीन दिन क्षय करता उमारमण प्रसिद्धपणी मिरवतसे क्षय करता आहे भव चराचरी शास्त्रादी बोलती साचार आपणही आहंत जाणीव सर्व अंतरंग सर्वाचे ऐसे असोनी महाराज का कोपानळी योजिता मज सोज्वळ तेजी अर्कराज तम धवळारा नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपट पंथी मिळाना का ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजा पुंज म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहिन अमित्र पण त्या सुद्धा ऐसे बोलणी योग धारणी उठता झाला मग तेथुणी ज्ञान अस्त्रमुखी स्तवणी कैलासा ते पातला आता येते कथासार होईल तितुकी धुंडी कुमार मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णित स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचत्रिशाध्याय गोडहा।